नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहुयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडी। दक्षिण गाझा पट्टीमधून आपले सैन्य मागे घेतले आहे असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे। रविवारी 7 एप्रिल रोजी इस्रायलच्या सैन्याच्या 98व्या कमांडो डिव्हिजनने खान युनिसमध्ये आपले मिशन पूर्ण केले। या डिव्हिजनने गाझा पट्टी सोडले, मात्र भविष्यामधील ऑपरेशनची तयारी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं इस्रायलच्या सैन्याने आपल्या निवेदनात स्पष्ट केले। आजकाल धावपळीच्या जीवनमानामुळे अनेक लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह यांसारख्या अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय। अपोलो हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ ऑफ नेशनच्या अहवालानुसार भारतात दिवसेंदिवस कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे भारताला कर्करोगाची राजधानी देखील म्हटलं जातं। या अहवालात भारतामधील NCDHच्या वाढत्या वाढीवरती प्रकाश टाकण्यात आला। त्यामध्ये कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मानसिक आरोग्य संदर्भात समस्यांचा समावेश आहे। निवडणूक रोख्यांचा वापर लाचखोरी, खंडणी वसुली, आर्थिक अफरातफरीसाठी झाला असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची मागणी ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे। यासाठी पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच अद्याप 4000 कोटींचे निवडणूक रोखे कुणाकुणाला दिले याचा हिशेब नसल्याचाही त्यांनी दावा केला आहे। पुण्यामधील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेमधून बेपत्ता झालाय। हा तरुण अमेरिकेत एका जहाजावरती काम करत होता। आता तो अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीय चिंतेमध्ये आहेत। त्याचा 3 दिवसांपासून शोध घेतला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार विल्यम्स शिप्स मॅनेजमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रणव काम करत होता। तेथे तो शिप डेस्कला काम करायचा। गेल्या 3 दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 6 एप्रिलला असं म्हटलं होतं की भारत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठार करेल। त्यांच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा होते। पाकचे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ साजिद तरार यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले। ते म्हणाले की घुसखोरी करून आणि आतंकवाद्यांना मारून भारताचीच हानी होईल, पाकचे यामध्ये काहीही जाणार नाही। मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी भारत सरकार आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे आभार मानलेत। भारताने मालदीवसाठी निर्यातीवरील प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे वर्ष 1981 नंतर ही सर्वात मोठी निर्यात असणार आहे। या अंतर्गत तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, बटाटे, कांदे आणि डाळ यांसारख्या वस्तू मालदीवला निर्यात करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे। इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याच्या जवळपासही दिसत नाहीये। दोन्ही बाजूस गाझा पट्टीत दररोज हल्ले सुरू आहेत। या हल्ल्यात अनेक निष्पाप आणि निरपराध लोकांचे बळी जात आहेत। असं असताना युद्धावरून जगामधील काही बड्या देशांमध्येही 2 गट पडल्याची चिन्ह आहेत। हे बडे देश छुप्या किंवा उघडपणे दोनपैकी एकाची बाजू करत त्याची पाठराखण करतायत। अशा परिस्थितीत इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले। इस्रायल हमास युद्ध थांबायलाच हवं, यात कुठलंही दुमत नाही। पण सध्या सुरू असलेल्या युद्धात इंग्लंड इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं सुनक यांनी मत व्यक्त केलंय। कर्नाटकच्या बल्लारीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली। पोलिसांनी 68 चांदीच्या विटांसह 5.60 कोटी रुपये रोकड जप्त केले। 3 किलो सोने आणि 103 किलो चांदीचे दागिनेही जप्त केलेत। या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे। कार्डा कन्स्ट्रक्शनचे नरेश कार्डा यांच्या विरोधात आणखीन एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या समोरील अडचणींची वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी कार्डा यांच्या विरोधात 3 गुन्हे दाखल झाले होते। आर्थिक गुन्हे शाखेने कार्डा यांना अटक केली होती। मात्र सध्या जामिनावर असलेल्या कार्डांविरोधात सेवानिवृत्त कर्नलची 30 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे। पृथ्वीवरील एक व्यक्ती 352 दिवसात तब्बल 16,000 किलोमीटर धावलाय। हार्डेस्ट गिझर या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडचा धावपटू रस कुक याने हा पराक्रम केल्याचं पाहायला मिळते। त्याने 352 दिवसांमध्ये आफ्रिकेमधील वाळवंट, घनदाट जंगल आणि प्रवासामधील अनेक आव्हानांना तोंड देत रविवारी 7 एप्रिल रोजी अविश्वसनीय लक्ष्य साध्य केले। रस कुक हा संपूर्ण आफ्रिका खंड धावणारा जगामधील पहिला व्यक्ती ठरला आहे।
इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीकडून गेल्या काही वर्षांपासून रोबोटिक्स प्रोजेक्टबद्दल सांगितलं जात आहे. आता मस्कने याबाबत मोठी अपडेट जारी केली. 8 ऑगस्ट रोजी आपण रोबोटिक्स सादर करणार असल्याचं मस्कने एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र टेस्ला गाड्या अजूनही विश्वासार्ह नसल्याचा आरोप कित्येक नेटिझन्स करत आहेत. मुंबईमधील श्रद्धा वालकर हिचा नवी दिल्लीमध्ये खून झाला होता. तिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणारा आफताब अमीन पुनावाला याने तिची हत्या केली होती. तिच्या शरीराचे अनेक तुकडे करून जंगलात फेकून दिले होते. त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती ब्रिटनमध्ये झाले. खून करणाऱ्या पतीने पत्नीच्या मारण्याचे फायदे किंवा पत्नी मेल्यानंतर मला काय अडचणी येणार असे सर्च केले होते. ब्रिटनमध्येही निकोलस मेटसन याने त्याच्या पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे 224 तुकडे केले. त्याच्या पत्नीचं नाव होली ब्रॅमली आहे. ही हत्या करण्यासाठी त्याने आपल्या मित्राची देखील मदत घेतली आहे. बॉक्स ऑफिसवरती सध्या 3 सिनेमांमध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळतंय. हॉलिवूडमधला गॉडझिल्ला कॉंग, त्याचबरोबर बॉलिवूडमधला क्रू आणि आदुजीवितम दी गोट लाईफ असे हे 3 सिनेमे आहेत. या तिन्हीमध्ये हॉलिवूडचा गॉडझिल्ला हा इतर 2 चित्रपटांवरती वरचढ ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. रिलीजच्या 10व्या दिवशी या सिनेमाने बक्कळ कमाई केल्याचं देखील समोर आलंय. अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. दोघांचं नातं आता अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन पोचलं आहे. दोघांनी चेन्नईतल्या कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. एकमेकांच्या सहमतीने दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. काहीच दिवसात या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. टॉप 15 मध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह. धन्यवाद.